ग्रंथ शिवायन मराठ्यांच्या मुलखातले अमर महाकाव्य शिवायन. लेखक प्राध्यापक डॉक्टर दादासाहेब मार्कड पाटील. वाचक ह भ प भरत महाराज नवले चिलवडी. संकल्पना ह भ प विनायक महाराज मार्कड. संकलन ॲडव्होकेट जयश्री दादासाहेब मार्कड. अध्याय 15. ओम नमो जी शिवराजा प्रतिसूर्य प्रताप तेजा दुर्जनम लेच्छ राजभंजा केचरी ध्वजा दिनपाला. जय जय तू भोसले कुलटिलका मराठे बहुजना प्रतिपालका. कुळवाडी भूषण कृष्णा कनायका धर्मपालका दिनबंधो. धन्य धन्य तुझी ते जननी जिजामाता विश्वजननी. तेच्या उदरी अवतरोनी थोर कार्य आरंभिले. धन्य तुझे मराठा कुळ धन्य महाराष्ट्र भूमी ज्वज्वळ. कोटी पुण्याचे ते फळ येथे शिवबाळा अवतरला. नमो शिवाजी महाराज पुरंदर प्रौढ प्रताप सतेज. कोटी मराठे वर्णिती तुझ परी कुणान वर्णवे. आईचा महाराज छत्रपती तयाचे अक्षय कीर्ती दिगंती. किंचित वर्ण यता मती अवदान श्रोती द्यावे. मागील अध्यायी कथन मराठे आले आला करून. चौताळला फत्तेखान तेने विंधन मांडले. जुलज हाल वेळावरी अकस्मात पाऊल पडल्यावरी. तो चौताळ जैशा परी तैजा कान संतापला. कोण शिवाजी कालचा बाळ माझ्याशी मांडितो हा खेळ. तयाशी ठेचून काळ शिक्षा करीन मी आता. सर्व सेना समजून तयाशी बोले खवळून. कैसे शिवाजी सभिवून पळून जाता झाडांनो. शिवाजीची चार पोर माकरिता ती जर्जर. थू तुमच्या तोंडावर शेळपट भित्र्यानो. तुम्ही तुके महावीर रणरंगी झुंजणार. आणि आकारचा पोर तुम्हा दुर्धर नावरे. आता उठारे समाज समशेर घेऊन वारे स्वार. शिवाजीचा चक्का चुर केल्या बिगर येऊ नका. मग खान सहित सगळे उठून यात वेळे. गरजता ती महाबळे दिन दिनाच्या शब्दे. लक्ष्मीया पुरंदराची कानसेना चालली कैची. जैसा जरा संद येत वेगेची मथुरेवरी धावोनी. आश परशा मुसे खान मिनाद शेख शेख हसन. आईचे विरसवे घेऊन फत्तेखान निघाला. करीती एकची जय जयकार दिन दिन शब्द उच्चार. महानिदडे म्लेच्छवीर मराठ्यावर चालले. राजा ती पुरंदरी जमवून सेना सारी. येईल यवनांची स्वारी म्हणून तयारी करीता ती. संतापलेला फत्तेखान तात्काळ येईल धावून. तयाची कराया युद्ध कंदन विरज पुरण चढतचे. इतक्या माझ्या कस्मात दुरवरीशाही सैन्य दिसत. ठेहळणी करी समर्थन इशारा करीत गडाची. मराठे करीती धावपळ तोफा वळविती विशाळ. शस्त्रास्त्र घेऊन जवळ उभे टाकले युद्धाची. नृत्य सेना निदारून धुरेची असे मुशे खान.
पिछाडीच फत्य कानन सवे वागी मताजी वाम वागी बजाजी निंबाळकर दुर्ग चढू लागले लष्कर वाद्य वाजती अपार तेने अंबर कोंदले ओरी चढती नृत्यवीर तरारीला पुरंदर कठीण सह्याद्रीचा डोंगर चढता दम लागतसे तरी ते येऊन सैन्यावरी चढेलाच खाऊन महावीर मुशेकान सैन्य पुरण देतसे मुस्लिमांची फौज समज आली दृष्टीच्या टप्प्यात शिवराय देती शारत मराठे समज चौतळले हर हर महादेव गर्जुन मराठे पाती गडावरून खानाची ती फौज पाहून मार देण्यास सरसावले केला तोफांचा बडी मार बंदुकांचा झाला वाडे धनुष्यातून सुटले जरे केले जर्जरे तयाची खालुनी खानाच्या वीरांना वरी देखताई येईनाळे मारकात राहिली सेना काही चाले ना उपाय दुर्गावरून सुटती शर एक एक पडती वीर मग मराठे सेना पार पाचन पैकी ती वरुणी एक एक अजस्त्र पाचन वीरांची मस्तके करीत चूर्ण वीर काढले चेंदून काही गत प्राण झाले काही वीर गोपनीतून गुंडे मारिती नेम धरून आयसा मारा दुर्गावरून होत चालिला सरसा झाला एक भयानक संहार म्लेच्छ वीर पडिले थोर किंकळ्यांनी करे पटार धनानून गेले जे पाचनांचं वरच्याव होत पुढे चालता दिसेना पंत आगीचा पाऊस पडत तेने बाजत खानस्य कनिमांची खांड सेना पाहुनिया हिना साडी मुशकान जाता दात रगडी प्रेते रक्त बंबाळ उघडी घडाभोवती पडिले ती मुशकान बोले गर्जुन कैसा शिवाजी रे सैतान आम्हा बहादुरांचा प्राण कैसे घेत चालीला परी आधी कोणी मार नाही नाही मागे हटणार तुम्ही झुंजार महावीर चला दुर्ग जिंकूया आयच्या चेनेची चेतवून जे का उरले होते सैन्य तयाची घेऊन मुशकान वर चढून आला पै वर कडकानाचे जे सैन्य तेही चढले नेट धरून रायांनी महाद्वार खोलून आपली फौज सोडली राजाकडील महावीर गोदा जगता जगताप बैरू चोर सदोजी आणि भिकाजी चोर भाऊ कवीर आगळ कांडळी मारळी मांडली हा गोदाजी जगताप जणू शौर्य माझे बाप तया चढला थोर कोप खानावरी दाविंदला मुसे खान महावीर दोघे धुरंधर झुंजार परस्परावरी वार करीते झाले त्याच्याने मिनाद करत शेक दोघांची पुरला बैरू एक आशा परश आची सदोजी देख येर येराची जगटले झाले एकची बोरांवर आशिवारी पडे आशिवार वीरावरती पडले वीर महामार देताती
तलवारीचा दंदनाट निडालीचा खनखनाट दोहीकडेचे वीर उद्भट युद्ध निर्वाण लागले. बैसोनिया बुरुजावरी शिवराय युद्धपाती नेतृत्व झाल्या मारी भयंकरी किंकळ आती घोर गाव पडता शिवार द्यामध्ये घुसत अशुद्ध बडबडावात वीर मूर्छित पडता ती मानेवरी गाव वसती कुंदुकायची चिरे उसळती हाना मारा एक म्हणती एक पोडीती किंकळ्या दुर्धर्म त्यांचा मार लोळविला एके कमलेच्या वीर प्रेते पडताती सर्वत्र वाये रुधिर भूमीवरी गोद जगताप मुशे कान लढती परस्परे दारुण परदेहाची कानाची जाण सवय नव्हती आजीवरी पर्यायाला काळ गोद जगताप माविकळ ती कान धरुणी बळ लढे तुंबळ तयाची गोदा जगताप महावीर हाती भाला घेऊनी सत्वर मुसे काना चार पार वक्षा माझी घुसविला मुसे कानाई महाजून झालं वक्षातील भाला काढी वायर क्रोधे तोडून दूरवर फेकूनी या दिदला पुनरपी घेऊन या शिवार पुढे येत तो सत्वर गोदाने घेऊन तलवार गावात कंदी गाठीला गोदलीचा गाव नेवान नाभीपर्यंत येई जाण चिरुनी टाकीला मुसे कान रुधिर कारोळी कोसळला मुसे कान पळासे पाहून भयभीत झाले अवघे जण लढाई तेची सोडून पळते झाले प्राणासाठी सेन पळते हे पाहून सोय पळाला प्रत्येकान मराठे वीरच्या मागून मार देत चालले पुढे धावे मृत्य सेना मागे धावे शिवसेना एक एक वीर धरून राहणार लोळविला तेजी आईचा पाठलाग करीत गेले सासोड पर्यंत परी झाले विपरीत ऐका स्वस्त श्रोते निधडे बाजी पाचल कर आणि काऊक मल्हार हे दोघे शिववीर सासवड पर्यंत पै आले ते एक फिरला गनिम बाजीशी झुंजला धरून नियम बाजीशी ते परम झाले ते गनिमाचे तयाने करून तीव्र वार पाडिले बाजी पासल कर आधार स्तंभवीर झुंजार करमुखी निमाला बाजी पडले हे ऐकून शिवराय झाले किन्न मनी म्हणत मोला वाचून काहीच मिळत नसे का एक एक विजय होतो एक एक मोरा जातो काळा फुला डाव साधितो मानव खातो हेलकावे रायांचा मार्गदर्शक काळमुखी गेला कस्मित मिक राजाची होय भाऊ दुःखन तेनेच कळीक बारावले सकळांची मन शिवराय करून घेऊ नका उपाय जे ते संकट मांडी ते टाय ते सोडून येत चला आसो जानाईच्या परिपत्यकान गेला विजापुरी इकडे आनंद गडावरी विजयाचा झाला यावरी शिवाजी महाराज पुरंदरचे उरकुनी काज राजगडावरी सतेज येथे झाले ते दव राजगडावरी जिजामाता आणि सईपती व्रता
ऐकून विजयाची वार्ता आनंद वाट पाती. शिवराय विजयी होऊन सर्व विजयी सैन्य घेऊन ते आले पाहून फेरी निशाने गरजली. शिवरायांचे पै स्वागत सईबाई स्वास्य करीत बाळावरी गंधरे गीत ओवाळीत आरतीने. गडावरील नितंबिनी जलसिंचिती शिवचरणी आयचा सोळा दे कोणी जिजाई मनी आनंदल. मग रायांनी आता येऊन घेतले जिजाईचे दर्शन. जिजाईच वाटे धन्य भाग्यवान मी असे. आज या रात्री समयी शिवरायांची बोले सई. आमच्या आठवण काही स्वारी लागे होते क. रोज इथे राजकारण तेथे कैसे आमचे स्मरण. शिवराय बोला सून तुझायचे का वाटते. सई जरी मनापासून यायचेच वाटते तुझ लागुनी. परी माझी अंतकरणी नंदादीप ओचितू. पाजी तुझ लागून भेट द्यावया निले रत्न. सई पायावलोकून नजराना मूल्य. मग सईबाई हातून ती घेई अमूल्य रत्न. मने आणले कोटून मज लागी सांगरे. येरी मने पुरंदरी आम्हा लुट मिळाली वारी. तयात आम्हा हे जड करी रत्नदृष्टी आले पै. अत्यंत सुंदर रत्नपुरीच निजब्रतार खरे रत्न कळू आले. रायांच्या चरणी मस्तक ठेवी सईबाई सुरेख. अंतराची माचुक तिच्या झाले ते दवा. दुजी अदिनी प्रातकाली सकळ वीरपाचरुण जवळी. सकळ सेना सत्कारी वस्त्रे भूषणे देऊनी. पुरंदरी झुंजले देवीर तयांचा केला से सत्कार. हुतात्म्यांचा वारसावर कृपादृष्टी ठेविली. सकळिकांच्या मनापासून रायांनी केले अभिनंदन. कौतुक करीती सकळ जन जिजाऊ शिवरायांचे. सकळांची होय आनंद परी मध्यची झाला पवाद. पत्र घेऊन या जासूद बंगळू राहुनी पै आला. पत्र वाचिताची अवसरी शिवराय गडबडले भारी. दोन वार्ता त्या माघारी लिहिल्या ती विचित्र. एक वार्ता से सुखाची तुझी वार्ता मा दुःखाची. तेव्हा नजर जिजाईची शिवरायावरी थिजली. जिजाई करीतचे प्रश्न काय लिहिले पत्रा मधून. येरू म्हणे काळ कठीण आलाय आम्हावरी. आदिला फर्राद खान संभाजी दादावर गेला चालून. आणि दादा विजय पाहून फर्राद खान पळविला. दुजी वार्ताचे आईची कैद केले पितयाची. आदिलच्या पापराची तातावरी उलटला. तातान लागी बंदी करुनी आणले विजापुरा लागुनी. आता कैची करावी करणी काही मनी सूचना.
पतीलागी केले कैद आईचा ऐकताचे शब्द जिजाई झाल्या निस्तब्ध थोर चिंता दाटली या सुलतानांची कृत्य आठविली जिजाई लकुजीराव यांच्या हाते कैसे गत प्राण झाले कैसा मुरार जगदेव कैसे कापिल्याव हे आठवणी या सर्व भयकंपित झालं हे सुलतान माकळा कैसे करतील आईची जिजाई शिकवल चिंता वाटे मग जिजाई राया प्रति चिंता स्वरे प्रश्न करीती शिवरायांची मती स्तब्ध झाली ते राजा म्हणती जातो चालून विजापूर टाकीत मरवून पितयाची सोडवून आताच घेऊन येतो मी मिळून सारे सरार जातो विजापूरवर शाची लावून शिक्क्यातोर सोडवितो पितयाची जवळ जिजाई त्यांशी बोलत होईल आत्मघात कैसे करावे कळेना मात तेने चित्त उद्वेगल पेशवे श्यामराज निळकंठ ते वेळी बोले स्पष्ट काही काळ धरुणी दारीत पावी वाट दुष्टांची अदृष्टांची जिजाई बोले तो पर्यंत कैसा राहील शांत तव शिवरायाचे बोलत काय करील दुर्जन शाची चुकी असे दान शाजीची दगा केली काय होईल वर्तमान हिंदू सरदार उठतील दक्षिणेतील हिंदुराज ते उठतील सजे इतक्या दिलशाची समजे म्हणून काही न करीतो परी जिजाईचे समाधान काही केलं नव्हे जाण राजे यांतरी बेचैना तैसे जात माली राजे सईस विचारिती काय करावे कैचारिती सई म्हणे का बायका प्रती राजकारण काय कळे परी एकाच्या युक्ती पटल्याची धराची ती राजे म्हणते सई प्रति बोल सई जड करी सई म्हणे असाल तुम्ही असव बोलत नाही आम्ही परी एक युक्तीना मी बोलावी आईची वाटते शत्रू लाग्याचे शत्रुत्व करून घ्यावा मित्रो आईचा आगळा विचारू करीत आला तर पा आईच्या ऐकताची वाणी रायाची सुचलेत एक क्षणी सईस म्हणे प्रताप तरणे आमचे कोडे सुटले हो प्रत्यक्ष तुझ्या मुखातून परमेश्वर बोलिला वचन सई तू आहेस धन्य धन्य आणि कवचन बोलू नको मंत्रिमंडळ बोलाविले तयाशी तेव्हा विचारिले खल करुणी ठक ठरविले पुढील कार्य तात्काळ शिवराय म्हणते मंत्र्याची सोडविणे असेल पितयांची तरी योजनाचे आयचे निज चित्ताशी आलीचे अहमदाबादेच मुराद बक्ष शहाजहानाचा पुत्र प्रत्यक्ष तयाचा पकडून पक्ष दबावा नावाशावरी तयाच पाठवावे पत्र वाचवावे तयाचे चाकर आम्ही होऊ तुझे नोकर आईचे चरण जावे त्याची तयाच घेता त्याश्रया दिलच्या गाडीला हात पाय पित्याची सोडवया उपायाची नामी असे पै
आई कोणी शिवरायांचा मंत्री मंत्री राजपार नामे उपाय काढिला वा राजायचे म्हणून मंत्री करीती अभिनंदन मग दीर्घ पत्र लिहून मुराद बक्षास पाठविले गेले 1-2 मास परी उत्तर येईनारायाच मग शिवराय दिवसेंदिवस चिंता करीती पत्राची वैसवय सकाळ लोटल्यावर शिवरायांच्याले पत्र खलिता वाचिताची समाग्र राय प्रत्युत्तर देताचे पत्र व्यवहार सुरू झाला वार्ता समजली शाला मग तयाने विचार केला आपुल्या भवितव्याचा शिवरायांची बाजू घेऊन शेजानाली या चालून बरे नवे या लक्षण भयभीत पूर्ण झाला आईचा विचार करीता तयाशी च्याला खलिता सोड शिवाजीचा पिता तू आमुता मिळालाचे शहाजी आणि तयाचा पुत्र आमच्या जागीरदार तयाची नाही सोडले तर हल्ला करू निर्वाण आईची जानाची धमक्या दिलशाची भरली धडकी विचार करून एकाएकी निर्णय घेतला मोचनाचा शिवाजी आणि संभाजी निसर्गार धाडीला पराभवानी तशात पुन्हा मोगलांनी स्वारी केल्या बरे नव्हे आदिलच्या बोंबावाला म्हणा माझी सोय ब्याला मग तयाने हुकूम दिला विमोचन करणाऱ्यांचे सन 1649 मुक्त केल्याच्या आधीच तो देत मासे दिवस वट पौर्णिमेचा झालं राज सुटलं दिलाईची सौभाग्य मिळालं सर्व ठाई यश दिले जगदंबा भवानीने हिरवी बादशा कोराल करुणी मारणार परिसकळ झाले तीर धन्य बुद्धी शिवाजीची पुत्राच्या चातुर्यामुळे आपण झालोचे मोकळे हे चाजीची जवळ कळे तव उर्मी उठल्या प्रेमाच्या प्रेम कौतुकाभिमान आनंद मन चैतन्य गणानंदातृ नेत्रातून जर जर पाजरू लागले बादशा ज्ञापीठ सन्मान पूर्वक शाजीप्रत ना तुम्ही दरबारात तैसेची करीत सेवक दरबारी येई शाजीराना परिविट येई मना किती विश्वासघातकी पाना बादशाने दाखविला विश्वासघातकी अतुलतान विश्वासघातकी मुस्तफा खान विश्वासघातकी अफजल खान म्लेच्छ दुर्जन घातकी म्लेच्छची विश्वासघातकी आयचेही नवे एकाकी बाजी गोर पड्या सोनी सोकी विश्वासघातकी तोच जितुक्या प्राणी स्वार्थी पूर्ण तयाची लोभाच दारुण
आयचे सर्व चिते दुर्जन विश्वासघातकी अति पै सकळांची येई चिड शहाजीराज उडती तडतड परी उघडावया तोंड अवतरते ते आसेना विश्वासघातकी मुस्तफा खान तो स्वयेची गेला मरून बाजी गोरपडे अफजल खान दोघे जिवंती अशी पै शहाजी येत दरबारात बादशाह करी विस्मित स्वागत दुष्ट सरदार पात मत्सरे दृष्टी तेरव बाजी गोरपडे चरपडत मने कैसा ठेविला जिवंत हा जरी पावता मृत्यन तरी मज संतोष शहाजी राज दरबारात शहाजी केला कुर्णीसात शावर करणी झाली तर वावा पराधीपणाचे आम्हाच्या पचवत गिरफ्तार केले तुम्हाच पुरा याचाच आया मास याचा आमच्या आज्ञा तुम्हाची शोषणे लागले बहु कष्टाची नका खेद करू मानसी अभय तुम्हाची देतचे तुम्ही नेक सरदारा माझ्या याचा आदर राज तुमच्या बाहूवर उभ्यास फर्जत परी तुम्हाच्या विनंती कोंडाणा द्यावा प्रती बेंगलोर नगर आणि कंदरपी दुर्ग द्यावा माते तुमचा पुत्राच्या शिवाजी तयाने करणी दगाबाजी दुर्ग मिळाविला स्वराजी तयाजी मुक्त करा संभाजी तुमचा तुझ्या सुता तो बेंगुरात तयाची कळवावे त्वरित बेंगुर मुक्त करावे हे बादशांचे मत ऐकता रायाची वाट कंस परिवर करणी होऊन संमत अनुमती देत तयाची शहाजी मनी करी विचार पुढे राजकारण आहे थोर तयावरी ठेवून नजर आजी माघार घ्यावी पै शहाजींनी मान्यता देता बादशाह लाभली स्वस्तता मग नाना व्यस्त वस्त समर्पिता झाला शहाजी रायाची अश्वगजानी धनवस्त्रालंकाराने सन्मान सकळ राया प्रत्यार्पण समाधान केले रायांचे पूर्वीची जागिरी दिदली शहाजीच्या पदरी अफजल खान रायांचा वैरी पाहून जळे मनात याचे करायचे होते मर्दन परिशान ते सोडून याचाची केला ते सन्मान बरवे पण ये नये आईचा मनी तर पडत परी ते बसे शांत आचो आदिल चेतन सन देत वैसवय खळ्यातून निघे चंद किरण ते विराजा दीप्यमान जेव्याई आकात टाकून चपळपणे मिरवल आजची करुणा युक्ती सोडविले पित्या प्रती शिवरायांची धन्यमती जगी कीर्ती झाली पुढल्या अध्यायी गुण कथान श्रोते ऐका सावधान थोर शिवरायांचे कीर्तन
ऐकता मन उल्हासे. स्वस्ति श्री शिवरा शिवायन शिवकथा इमान ऐका थोर संत सज्जन 15वा अध्याय गोडा. कुंडली गोवर्धे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील ओवीबद्ध चरित्र ग्रंथाचा हा वाचन यज्ञ चालू आहे. महाराष्ट्रभरातील नामांकित निवडक वाचक यामध्ये सहभागी होत आहेत. आमच्या संपर्कात नसलेले परंतु शिवायन ग्रंथ वाचण्यास उत्सुक असलेल्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधावा. ग्रंथ उपलब्ध करून दिला जाईल. सर्व श्रोत्यांना नम्रतेची विनंती आहे की कृपया व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा ग्रंथ पोहोचविण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.